नमस्कार, मी ऋतुजा आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. असं म्हणतात ना, काही ठिकाणी जायला पैसे पुरेसे नसतात, तर मनात श्रद्धा आणि भक्ती असावी लागते. आज आम्ही निघालो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शन. तुम्हा भेटायाची गोडी नाव घेईन आवडी उभी चैतन्याची गोडी. सर्वात आधी आम्ही पोहोचलो करमाळा येथे. करमाळामध्ये आम्ही कमलाई देवीचं दर्शन घेतलं. हे मंदिर खूप ऐतिहासिक आहे आणि तिथेच आम्ही सैराट चित्रपटाचं शूट झालेलं एकूण 96 पायऱ्या असणारं बाराव आम्ही तिथे बघितलं. करमाळ्यानंतर आम्ही पोहोचलो पंढरपूरला. पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर मन खूप प्रसन्न झालं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो अक्कलकोटकडे. स्वामी नामाचा छंद लागला मला तुमच्या भक्तीचा. त्यानंतर अक्कलकोटच्या अलीकडे सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आम्ही स्वामी समर्थ विसावा मंदिर येथे थांबलो, जिथे आम्ही स्वामींच्या पादुकांचा इतिहास जाणून घेतला. ही पादुका एका मुस्लिम भक्ताला स्वामींनी दिल्या होत्या. त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्या पादुका स्थापन केल्या. तिथे आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन निघालो अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिराकडे. अक्कलकोटीचा मालक तू, ह्या जगताचा चालक तू. अक्कलकोटीचा मालक तू, आम्हा दर्शनानंतर आम्ही अन्नछत्रात महाप्रसाद घेतला. नंतर भक्तनिवासात जाऊन आम्ही विश्रांती घेतली. सकाळी पुन्हा 4:30 वाजता आम्ही उठलो आणि पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. ते म्हणतात ना, गतजन्मी तुमचे स्मरण घडले असेल माझ्याकडून, म्हणून वाटे आठवण या जन्माची झाली. त्यानंतर आम्ही स्वामींची एक सुंदर मूर्ती घेतली. त्यानंतर आम्ही स्वामी जिथे जिथे राहिले ती सर्व पवित्र स्थळ बघितली. सर्व ठिकाणं पाहताना मन खूप भारावून गेलं होतं की जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.